माहेरात सुख दुःख सांगता येतं. आता मला सांगा, माहेरी 8 वाजेपर्यंत झोपलं तर कोण काय म्हणणार आहे का? उलट आई म्हणून झोपू दे, माझ्या लेकराला सासरवास असते. आई पण आई असते का मला? काय पण माहेर असतं. अहो आई सगळं गोळा करते हो, तिखट मीठ पीठ सीताफळ रामफळ बोर, अहो दारातलं टमाट बटाट भुईमुंगाचा पाला सुद्धा म्हातारी सोडीत नाही. काय सांगायचं महाराज, सगळ्या शेंगा एवढे 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 गटुडे बांधून देते. लय पैसा नसतो महाराज आईकडं, पण लेकीच्या लेकासाठी लेकीच्या लेकीसाठी तेवढंच जपू जपू ठेवते. निघाली लेकीची लेक लेकाच्या लेक की महाराज तेवढंच त्यांच्या हातात घालते. जगात एक मात्र खरं आहे, पांडुरंगानंतर आमचं कोण दैवत असं तर ती माझी माय, ज्याला पांडुरंग स्वरूप मी मानते आणि पांडुरंग तिच्यात बघते. तू का म्हणे माय बापे अवघी देवाचीच. माझा प्रश्न आहे, माय बाप खरं सांगा, ज्याला घरातली आई कळली नाही त्याला जगाची आई कळणार आहे? ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला जगाच बाप कळणार आहे? विनंती महाराज आधी करीत घरातले तरी समजून घ्या रे, अवघड झाली परिस्थिती नाही का महाराज. विनंती आहे, पण जुने दिवस होते महाराज. खरं सांगू, लेकरं तुमच्या हातात आहेत, तुम्ही येड्या नाहीत माय. तुमच्यासारखं हुशार जगात कुणी नाही. कौतुक आहे मला माय मावल्या तुमचं, कौतुक आहे मला माझ्या आईचं. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही, जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. खरं आहे का खोटे सांगा ना माय? गरीब आहे म्हणून नाही, डोकं आहे तिला. आजही माझ्या आईला माझ्या आजीला मी 7 स्टार हॉटेलला जरी नेलं ना, अहो 1000चं जरी आईस्क्रीम खाऊ घातलं, म्हाताऱ्या चमचे घरीच आणणार, गॅरंटी. इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. कारण त्यांना त्या रुपयाची जाण आहे. कौतुक आहे मला माय मावल्या. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. अहो जगात जे सगळ्यांना जमलं नाही, अरे ब्रह्म विष्णू महेशाला जे जमलं नाही ते माझ्या दुर्गा मातेनं महिषासुरमर्दिनीनं करून दाखवलं. ही ताकद माझ्या स्त्रीमध्ये नाही, ताकद आहे का माय तुमच्यात? तुम्ही स्वतःला अंडर एस्टिमेट करताय, स्वतःला ग्राह्य धरताय, फार ताकद आहे तुमचं. कुठं चुकतंय महाराज माहिती आहे काय? कायम वाक्य लक्षात ठेवा, लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं, ती फक्त घेऊन बसतं, नाटकं करतं, वाचत नाही. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू कधीच पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, तुमचं लेकरू तुमच्या शेजारी पुस्तक घेऊन बसल्याशिवाय राहत नसतं. याला संस्कार म्हणायचे तुमच्या हातात आहे. नाही मला वाटतं आजकाल कोणाच्या घरात गेलं ना त्या लेकराच्या हातात मोबाईल असतो. त्या आईला म्हणलं ना, आई नका लेकराला मोबाईल द्यात जा, तेवढंच नादी लागतंय, नाहीतर कामच करू देत नाही. ना दिला होती काय का वागलगावच्या बाया? ना दिला होती लाव गेला. अगं मग थोड्या वेळ देत जा. एकदा मोबाईल घेतला की कुणाच्या बापाचं ऐकत नाही. अगं तुझं ऐकलं तरी लय, अगं 1.5-2च आहे ते तुझं, तुझ्या पोटातून जन्माला आलंय, गुडघ्यापर्यंत आहे, तुझं ऐकत नाही माय तुझं. होय गे वागलगावच्या बाया तुझं. अगं 45चं तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही, 1.5-2च ऐकत नाही. अगं बोलायला लागले असं किती बोलता तुम्ही? अहो एखादी श्रीमंताची बायको करावी काय त्या नवऱ्याची हालत काय बोलती महाराज. माझा बाप काय दलिंदर नव्हता, तुझ्यासारख्या दलिंदराच्या दारात दिलंय, लय मोठ्याची मी, माझं डोळं फुटलं मी तुला होय म्हणलं. हे बघा माय मावल्या, सगळा संसार तुमच्या हातात आहे. माझ्या तुकोबारांचं सामर्थ्य आवलीमुळे सुद्धा आहे. माझ्या तुकोबाराची बायको काही गरीबाची नव्हती मायबाप. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबाराची बायको आवली. 35 एकर ऊस आहे आवलीच्या बापाचा. किती एकर बाया? 3500 एकर ऊस आहे आवलीच्या बापाचा. वागल गावात नाही, पुण्यात 3500 सव्वा एकर ऊस आहे आपल्या बापाचा. नाहीतर एखादा एकर कापूस असेल तरी नाचतीच नाचती महाराज. 1425 माणसं आवलीच्या बापाच्या हाताखाली होते, तरी माझी माय नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची, 4 ठिगळांची साडी नेसायची, तक्रार करत नव्हती. त्या आवलीमुळे माझ्या तुकोबारायांचा संसार सामर्थ्यशील आहे. हे त्या लक्ष्मीमुळे, हे माझं शास्त्र सांगतं, न्यायशास्त्र. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सबलम तस्य जीविता. ज्या घरातली स्त्री कठीणातली कठीण परिस्थिती हसमुख चेहऱ्यानं निभावते, अहो धोतर नाही धोतर. तुकोबारांची अवस्था दुष्काळामध्ये सगळी कोठार धान्य रिकामी केली लोकांसाठी. तुकोबारांनाच काही राहिलं नाही कालांतराने एवढं. कारण तुकोबारा 25 बैलगाड्या कर्जपत्रांच्या त्यांनी इंद्रायणीत बुडवल्या. किती बैलगाड्या?
25 बैलगाड्या शेतकऱ्यांची कर्जपत्र इंद्रायणीत बुडवली. एका कागदावर 100 ते 200 एकरी जमिनी आणि 300 ते 400 तोळ सोनं तुकवराकडे घाण होतं. एवढ्या बैलगाड्या इंद्रायणीत बुडवल्या. गरिबी आली कालांतराने. दुसरं जोड नाही धोतराचा. धोतर फाटलं. द्वारा नाही शिवायला. 2 गाठी मारल्या माझ्या आवडीनं. खालनं 2 पळसाची पानं लावली जेणेकरून माझ्या नवऱ्याचं धोतर फाटलंय जगाला दिसून येईल, लोकांनी माझ्या नवऱ्यावर हसून येईल. नात्यांची लाज जी उंबरट्याच्या बाहेर जाऊ देत नाही ना, माझा विठ्ठल तिचं दाम दुप्पट केल्याशिवाय सोडत नाही. ह्यात सत्य आहे ना. तुम्ही नका वाजवू, तुमची लय बेकार आहे. तुमची 3 टाइम खाती तरी माहेरी गेल्यावर म्हणते काय बाय जनावर भेटलंय, मी हाय म्हणून सांभाळलंय 3दा खाऊन. अहो नात्याची लाज कधी उंबरट्याच्या बाहेर येऊ द्यायची नसते महाराज. आपल्या माणसाचं उन्ह दोन कधी जगाला सांगायचं नसतं. मायबाप अहो तुम्ही शेजारीला जाऊन सांगता काय माय सासू, शेजारी म्हणते होय बाय तुझ्यासारखी सासू भेटली असती मी भाटे पेटिवली असती. आणि तीच तुझी सासू तिच्याकडे गेली की तीच शेजारीने म्हणते खरंय माय, आणि तुझ्यासारखी सून मला भेटली असती नुसती लागा लागा मला बघाच आहे, आणि तुझ्यासारखी सून मला भेटली असती दिवसातनं 3दा हाणली असती. घरात भांडणं लावतात ही माणसं. जगाच्या नादी लागू नका. लोकाला सुखही सांगू नका आणि दुःखही सांगू नका. हां तुमच्या प्रगतीवर जळतात ही माणसं. अरे लोक आहेत इथं कसं आहे, गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली, आणि काळी केली तरी म्हणतात बाबा यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का? अरे तुमचे मित्र बायको करू दे ना तुम्हाला, तुम्ही काय आयुष्य जगता रे? अरे मित्र असावा सुद्धा माझ्यासारखा. विश्वास किती मित्रावर. घरी खायला अन्नाचा कण नाही. सुशला माता बायको रडून सांगते काहीतरी मागा तुमच्या मित्राकडे, द्वारकेचा राजा येतो. बायकोला ठामपणे सांगतात सुधामा अगं विश्वास आहे माझा त्याच्यावर, तो परीक्षा बघतोय माझी, त्याला माहित आहे मी कुठल्या अवस्थेत आहे. अगं मेलो तरी 72 पण त्याच्याकडे मागणार नाही, कारण तो मला मरू देणार नाही. हा विश्वास माझा त्याच्यावर आहे. या विश्वासामुळं मुठभर पोह्याच्या बदल्यात अख्खी सोन्याची नगरी माझ्या भगवंताला मित्र मनावर आला. सुनते ही तोड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, बराबर में अपने सुदामा चरण आंसुओं से प्रभु ने धुलाए, चरण आंसुओं से प्रभु ने धुलाए. मुबारक महिमा बुद्ध की अचंभा, ये मेहमान कैसा अजीब आया. आमच्या मित्रमंडळीचं कसं आहे, खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली की सगळी मागं पुढं करतात. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली की आपली खरी माणसं कळतात. हे जगातलं सगळ्यात मोठं सत्य आहे ना. कोरोनात कळलं कुणाचं कोण आहे ती. करोडपती होता करोडपती, पॉझिटिव्ह निघाला. सख्खी बायको सख्खी कुत्र्यासारखी भाकर टाकायची. मोत्या नवरान मोत्या एकाच खुटीला होता. तेव्हा त्याला कळलं नाही कुणाचे कुणी तवा. अरे तो कोबरा आधीच म्हणतात सावध झालो हरीच्या आलो जागरण. अहो घडे दादा मी तर म्हणते 2-3 वर्षात ना एकदा कोरोना आलाच पाहिजे. येऊ द्या येऊ द्या. लय माजटले होती लोक, लय जिरली. फक्त वाईट याचं वाटतं महाराज लोकांची बी लय जिरली. आम्हाला तरी काय कमी माज होता वय. मला वाटायचं शिवलीला पाटील आहे आपण. 10 माणसं पुढे 10 माणसं मागे तारका भेटत नाही आपल्या. कोरोनात कळलं कुत्रा खात नाही आपल्याला. कीर्तन चालू आहे तोपर्यंत
मजा आहे. हे कीर्तन संपल्यावर म्हणतात ताई मी तुमचा लय मोठा फॅन आहे. अरे 2 वर्ष मिळतं कुठे, आता शेल्फ्या काढतो रे का तरी वाईट काळात पण मदत करीत जा. अहो खरं सांगते, गायनातला आवाज संपला, वादनातला ताल संपला आणि कीर्तनातलं सामर्थ्य संपलं की आपलं काही, आपल्याला लोक मानतात ती फक्त आपल्यावर असलेली माऊलींची कृपा आहे, बाकी दुसरं काहीच नाही महाराज. कृपा संपली की जगात आपल्याला कोणी मानणार, ही कृपा आहे. विनंती महाराज पण काही म्हणा, कोरोनात एक गोष्ट लईच चांगली झाली. ते म्हणतात चांगलं काय झालं, नकट्या सुद्धा पुरी खपल्या. चांगलं तर खपल्या यात काही वादच नाही. चिचक्या इतकं नाक, टीव्ही फुलाच्या गाडीत हसत हसत, याला सकाळी कळलं हिला नाकच नाही, रात्री मास्क मुळे लय मजा आली महाराज. कोरोनात ज्यांनी लग्न केली त्यांची लय मजा चालू आहे आता. मजा आहे पण असं द्या, वेळेला समजून घेता हे फार महत्वाचं आहे. फक्त एक लक्षात ठेवा, कोरोनाचा विषाणू दिसला का दादा? कुठल्या लॅबमध्ये दिसला नाही? दिसला. न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे, कारण अनुभव आहे, खूप गेले. कोरोनाचा विषाणू मारतो याचा विश्वास आहे, न दिसणारा विषाणू मारतो याचा जर विश्वास आहे तर न दिसणारा माझा पांडुरंग तारतो याचाही विश्वास ठेवून बघा. देव तारल्याशिवाय सोडत या विषयाकडे. पण आम्ही ज्यांनी पंढरीची वारी केली, अरे दास विठोबाचे ताकद काय महाराज त्यांच्यामध्ये, संस्कार काय त्या लेकरांना. मी विचार करते, काही धनवान असेल ते कुटुंब ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी वाचली जाते, अहो काय भाग्यवान असेल ते घर ज्यांच्या घरात तुकोबांचा गाथा वाचला जातं, काय काय पैसा असेल त्या घरात जिथं पंढरीची वारी केली जाते, आणि काही भिकारी असतील ते बंगल्यावाले ज्यांच्या बंगल्यात ज्ञानेश्वरी नाही, आणि काय हलकट असतील ते जनावर ज्यांना हरिपाठ पाठ नाही. चूक तुमची बी नाही रे, नाही खरं तुमची बी चूक नाही. आजकालची पिढी आता एवढी लेकर ह्यांना कीर्तन आवडत नाही असं नाही. आज तुम्ही पुढे येऊन सप्ताह केला, पोरांनी साथ दिलीच ना. अरे पंक्ती वाढायला पोरं आहेत, पंक्ती वाढायला पोरं आहेत, मंडपाचा तंबू ठोकायला पोरं आहेत, मानस लोकांना आणायला न्यायला पोरं आहेत. जेवढे कष्ट सप्त्यात पोरं करून दाखवतात तेवढी बाकीच्यांनी करून दाखवा. मी शब्द देतो तुम्हाला, या तरुण मंडळीमुळे फक्त एवढा वैभव सप्त्याला आहे, बाकी दुसरं काहीच नाही. या गावात तरुण आणि जी काय 2-4 राहिल्यात सप्त्यात काम करायची, कडू आणू या मरा इथं सप्त्यात, बायको तरी चांगली भेटल, दुसरं काय नाही. पण जरा करा जरा चांगलं होईल तुमच्या जीवनात येऊन, आणि केल्याशिवाय नाही बरं का. उद्यमेन ही सिद्धंती कार्याणीने मनोरथ आहे, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखे मृग आहे. वारकऱ्याची पत्रवाळी उचलणं म्हणजे वैकुंठीच्या रायाचं दर्शन घेतल्यासारखं आहे, हे लक्षात ठेवा. ते ताकद या वारकऱ्यात आहे. वारकरी म्हणजे काय साधा वाटतो काय? पंढरीचा वारी करणारा काय साधा वाटतो? आणि नामदेवरायाच्या दिंडीत निसते असे जन कीर्तन कधी ऐकलं नाही, तमाशा कधी सोडला नाही असे गेलते. ती मरणाच्या यादीत त्यांचं नाव आलतं, त्यांना एवढं वर्ष मरायचं नव्हतं. मग ती काय म्हणले, काय करू नामदेवराय? ती म्हणले काय नाही, मरायचं नसेल तर माळा घाला. ते म्हणले 2 घालतो 2. तुम्ही 1 म्हणता, मी 2 घालतो. मरायच्या भीतीनं 2 घातल्या, आणि शर्टाच्या वर न घातल्या दिसल्या पाहिजे ना. शर्टाच्या वर न घालणारी जातीच लय बेकार, माळा आतनच असावी महाराज बरं का. चला मग काय मजाच मजा महाराज. निस्ती वारी चालू झाली, यमदूत आले, अमुक अमुक पंढरी, तमुक पंढरी, डमुक पंढरी. कस काय? काय नाही म्हणले तुमचा पेपर फुटलाय. सगळ्यांना कळलं तुम्ही येणार आहे, त्यांना न्यायला ते गेले नामदेवरायाच्या दिंडीत. अहो यमदूत न्यायला आले, यमदूतांना पाहून नामदेवराय सांगतात, हे नवीन माळकर हो तुमचं गिराईक आलं रे. म्हणजे आता काळजी करू नका, अरे पंढरीच्या वाटेवर आहेत तुम्ही, फक्त माझा भगवा पताका वर करा. यमाची हिम्मत नाही तुम्हाला न्यायची, एवढी ताकद माझ्या भगव्या पताक्यात आहे. उंच पताकांचे भार भय पळती यमकिंकर, भय पळती यमकिंकर. यमदूत पळाले पण वाकरी पर्यंतच पळाले. ही माळकर खोटी होत ना, माघारी आले. नामदेवराय म्हणले, ए नवीन माळकर हो, गिराईक माघारी आलं. कस काय? ते म्हणले तुम्ही आताच घातली ना म्हणून. आता तरी घाबरू नका, निस्तं मोठ्याने माझ्या विठ्ठलाचं नाव घ्या. माझ्या विठ्ठलाचं नाव ऐकलं तर यांच्या बापाची हिम्मत नाही तुमच्या समोर यायची. माझ्या विठ्ठलाच्या नावात निस्तं प्रेमाने म्हणा, विठोप्पा